करतोय। बाबासाहेबांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हा पर्वती परिसरामध्ये दाखल झाल्या। त्यांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली। शिवचरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं आणि या निधनानंतर प्रत्येक जण शोक व्यक्त करतोय, दुःख व्यक्त करतोय। आज बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत। वयाच्या 100व्या वर्षापर्यंत संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यक्षम होते। ते प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाविषयी इथल्या प्रत्येकाला सहज सोप्या पद्धतीनं चरित्र समजावं म्हणून कायम संशोधन करणारे, विविध साहित्य संपदा त्यांनी प्रकाशित केली। जाणता राजा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प, हे महानाट्य, या महानाट्याचं दिग्दर्शन बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आणि जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज दृकश्राव्य माध्यम प्रत्येकाला समजतील अशा पद्धतीने प्रयत्न केला आणि या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला ज्या नाटकाचं हिंदीमध्ये देखील महानाट्य पुढे ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं, बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं घडू शकलं। छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना देशाबाहेरही महानाट्याच्या माध्यमातून कळू शकले। ते नाटक बाबासाहेबांनी दिग्दर्शित केलं होतं। अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं जाणता राजा हे नाटक, त्या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन बाबासाहेबांनी केलं आणि आज बाबासाहेब आपल्यात नाहीत। आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे थेट पुण्यातून पर्वतीच्या पायथ्यापासून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी होतेच आहे। वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी 10:30 वाजता अंत्यसंस्कार होणार अशी माहिती होती। सध्या काय त्या ठिकाणी वातावरण आहे, काय अपडेट आहे? ज्ञानेश्वर, आपण जर बघितलं, बाबासाहेब पुरंदरे यांचं आज दुःखद निधन झालं आणि त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्वती या निवासस्थानी गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांचे चाहते या ठिकाणी गर्दी करताय। 10:30ची वेळ होती अंत्यसंस्काराची, मात्र गर्दीमुळे ती आता 11 वाढवलेली आहे। त्यामुळे त्यांच्या राहत्या निवासस्थानी 11 वाजे सुमारास त्यांच्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांचं पार्थिव घेऊन जाईल वैकुंठ या स्मशानभूमीने। त्या ठिकाणी 11 नंतर त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। मात्र सध्याची मी एक अपडेट आपल्याला देऊ इच्छितो की सध्या उदयनराजे भोसले आणि कल्पना राजे हे बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आले आहे। माझ्यासोबत त्यांचे मनस्वी, त्यांना मनापासून पूजणारे आहे। शिवचरित्रामधनं आपल्याला काय प्रेरणा मिळाली? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे संपूर्ण शिवचरित्र प्रसारासाठी समर्पित असं व्यक्तिमत्व होतं। त्यांनी जवळजवळ 5 लाख किलोमीटरचा पायी प्रवास केलेला होता। त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 17 आवृत्त्या निघालेल्या होत्या। जाणता राजा या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे जवळजवळ 1200 प्रयोग झाले आणि कोट्यावधी लोकांनी त्याचा आनंद घेतलेला होता। त्यांनी 21,000 पेक्षा जास्त व्याख्यानं आजपर्यंत दिलेली होती आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये जो निधी संकलन झालं त्याच्यामधलं 3 कोटींपेक्षा जास्त निधी त्यांनी लोकांना देणगीच्या स्वरूपात दिलेला होता। अशा प्रकारे वक्तृत्व आणि दातृत्व हे दोन्ही ज्यांच्याकडे होतं अशी एक व्यक्ती म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे। खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही बाबासाहेब पुरंदरे युगामध्ये जगत होतो। एका माणसाने, एका महामानवाचं जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत 80 वर्ष कष्ट करणं हा जणू काही एक विश्वविक्रम होता असं म्हणलं तर चूक होणार नाही। बाबासाहेब पुरंदरे ही एक व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता, तो एक मार्ग होता आणि म्हणून आज बाबासाहेब जरी नसले तरी त्यांच्याच मार्गावरून आम्ही चालत राहू, हीच त्यांना खरी आदरांजली असेल। मी मोहन शेटे, इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आदर करतो। तुमची अनेक वेळा भेट झाली असेल, एखादा प्रसंग आठवतो तुम्हाला आठवणीतला तुमच्या?
बाबासाहेबांच्या बरोबर अनेक प्रसंग हे मला आठवत आहेत. मला असं आठवतं की आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये प्रदर्शन करतो. 3 वर्षापूर्वी की ज्यांचं वय त्यावेळेला 97 वर्षाचं होतं आणि मी त्यांना घेण्यासाठी इथे आलो. बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता आणि मला त्याच्यामुळे 3-4 मिनिटं उशीर झाला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेब म्हणले की जर का तुम्ही गाडी घेऊन आला नसतात तर मी रिक्षा करून तुमचं प्रदर्शन बघायला आलो असतो. हे ऐकल्यानंतर सुद्धा डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहिलं की 97 वर्षाचा हा एक महापुरुष आमच्यासारख्या लहान मुलांनी केलेलं प्रदर्शन बघण्यासाठी स्वतः रिक्षा करून येण्याची तयारी दाखवतो. इतकं प्रेम त्यांनी सामान्य लोकांवरती केलं होतं. मला विजयदुर्ग किल्ल्यावरचा एक प्रसंग आठवतो की त्या ठिकाणी दुर्ग साहित्य संमेलन होतं आणि व्यासपीठावरती बसलेल्या बाबासाहेबांना अचानक त्रास सुरू झाला. त्यांना उलट्या व्हायला लागल्या. ते खाली गेले व्यासपीठावरनं. आम्हा सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वरच बसायचं, तुम्ही खाली यायचं नाही. आम्हाला असं वाटलं की या विजयदुर्गावरती डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही, आता कसं होणार. आम्ही सगळे घाबरलेलो होतो. पण आश्चर्य असं की अर्ध्या तासात ते पुन्हा व्यासपीठावरती आले आणि 1 तास अस्खलित अप्रतिम दर्जाचं भाषण त्यांनी केलं. अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने शिव समर्पित होतं. आणि असं म्हणतात की शिवाची पूजा करता करता मनुष्य शिवमय होतो. असं मला वाटतंय की आज छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करता करता बाबासाहेब सुद्धा शिवयज्ञामध्ये समर्पित झालेले आहेत. तुम्ही बरोबर बोललात की शिव छत्रपती त्यांनी अनुभवण्यासुद्धा भाग पाडलं होतं तरुणांना. तर असे अनेक तरुण होते त्यांच्याकडे बघून त्यांना प्रेरणा मिळत होती. असे काही तरुण तुमच्या संपर्कात येत असतील, आले होते का या काळामध्ये? बाबासाहेबांचं शिवचरित्र वाचून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पराक्रम केलेली अशी व्यक्तिमत्व हे मला पाहायला मिळतात. माझा एक मित्र संदीप आठवले, त्याचं काही दिवसापूर्वी निधन झालं, पण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून बाहेर पडला. तो प्रचारक निघाला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल तर ती बाबासाहेब पुरंदरांच्या शिवचरित्रातनं मिळाली. त्या विविध क्षेत्रामध्ये पराक्रम करण्याचं प्रेरणास्थान म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र होतं, हे निर्विवाद आहे. अगदी बरोबर आहे, प्रेरणास्थान होतं हे. माझ्यासोबत काही तरुण देखील आहे. ते बाबासाहेबांना तुम्ही जवळून बघितलं असेल, पुण्यात राहतात तुम्ही. खरं तर शिवचरित्र म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्यच म्हणा, हे खूप मोठं गहन एक कार्य आहे आणि ते कार्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत म्हणा, तरुणांच्या मनात रुजवणं म्हणा, हे कार्य बाबासाहेब पुरंदरांमुळे झालं. म्हणजे थोडक्यात तुम्ही मला विचाराल तर सह्याद्रीत तरुणांना रमायला रावणारा वाटाड्या आज हरवला असं म्हणावं लागेल. अगदी शब्दात, मोजक्या शब्दात तुम्ही म्हटलात, सह्याद्रीला वाटा दाखवणारा वाटाड्या हरवलाय. पण सकाळी तुम्ही बातमी ऐकल्यानंतर काय भावना तुमच्या त्यावेळेस? नाही, मी बाबासाहेबांना जेव्हा पर्सनली भेटलो होतो तेव्हा मी खूपच लहान होतो, एक 7वी-8वीत असेल मी. तेव्हा आजच्या काळातला तानाजी मालुसरे कसा असेल अशी नाट्यछटा मी त्यांच्यासमोर सादर केली होती. मोहनजी शेटेंनीच ती लिहिली होती. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला, थाप मारली आणि म्हणले, असाच शिवचरित्र वाच, असाच पुढे जा, तुला जगायला, शिकायला खूप गोष्टी यातनं मिळतील. त्यामुळे तरुणांसाठी, सगळ्यांसाठीच ते एक खूप मोठं प्रेरणास्थान होते असं म्हणायला लागेल. जाणता राजा महानाट्य याचे करते धरते आज पाहायला मिळणार नाहीये. काय दुःख बोचत असेल मनाला? जाणता राजा हा आशिया खंडातला 2ऱ्या क्रमांकाचं महानाट्य मानलं जातं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की महापुरुषाचं जीवन सुद्धा थाटामाटामध्ये आणि त्याच्या भव्यतेला साजसं असं असलं पाहिजे, ही बाबासाहेबांची तळमळ होती. वास्तविक पाहता 200 कलाकार, त्याशिवाय हत्ती, घोडे, उंट, हा सगळा लवाजमा एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या प्रांतामध्ये आणि कधी दुसऱ्या देशामध्ये सुद्धा नेऊन जाणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण बाबासाहेबांची जबरदस्त इच्छाशक्ती त्याच्या पाठीमागं होती आणि मग जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी जाणता राजा याचे प्रयोग झाले. मात्र या जाणता राजामध्ये बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं की अत्यंत बारीक ते बघत होते. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जिजाबाईंनी शिवाजीराजांचा जन्म झाला आणि त्यांचं बारसं होतं त्या ठिकाणी जिजाबाईंनी लाल रंगाची साडी नेसलेली असं दाखवलेलं होतं. त्या ठिकाणी नऊवारी नेसली होती आणि ब्रह्मानंद देशपांडे नावाचे इतिहास संशोधक आले. त्यांनी या एका गोष्टीसाठी बाबासाहेबांना शाबासकी दिली, कारण एका शिवचरित्रामध्ये त्यावेळेला जिजाबाईंनी अशाच रंगाची नऊवारी नेसली होती याचा उल्लेख होता. बाबासाहेब इतिहासाचे जाणते अभ्यासक असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी वस्त्र कसं असावं, अलंकार कसे असावे, पोशाख कसा असावा याच्याकडे सुद्धा बारकाईने लक्ष दिलं होतं. आणि म्हणून सूक्ष्मातून सूक्ष्म सुद्धा अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि भव्यताही असली पाहिजे. या दोन्हीचा संगम जाणता राजा या महानाट्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण बरोबर म्हणालात, शिवशाहीर आणि संशोधक, इतिहास संशोधक, हे दोघांचं कॉम्बिनेशन बाबासाहेब होते.
इतिहास संशोधकांना देखील आज वेदना आणि दुःख होत असेल. बाबासाहेब मुळात इतिहास संशोधकच आहेत. त्यांनी अक्षरशः हजारो मोडी कागदपत्र वाचलेली आहेत. त्याचप्रमाणे लक्षावधी किलोमीटरचा प्रवास केलेला आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज स्वतः गेलेले त्या दुर्गांवरती, किल्ल्यांवरती, वाड्यांमध्ये, गढ्यांमध्ये जाऊन आलेले आहेत. असा अभ्यास करून त्यांनी प्रचंड ज्ञान संपादन केलेलं होतं. मात्र ज्या वेळेला त्यांनी हे लिहायला सुरुवात केली त्याच्यामध्ये काहीशी रुक्षता होती आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं की माझं शिवचरित्र हे हातगाडीवरच्या माणसांनी, लोहारांनी, चांभारांनी यांनी सुद्धा वाचलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा, या संत साहित्याचा अभ्यास केला आणि आपली भाषा रसाळ कशी असेल, सामान्यांना समजेल अशी सोपी कशी असेल याचाही अभ्यास केला आणि या दोन्हीचा संगम त्यांच्या शिवचरित्रात पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अभ्यास आहे, त्याच्यामध्ये विद्वत्ता आहे, त्याच्यामध्ये इतिहासाचे संशोधन आहे, पण त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कंटाळवाणेपणा नाही, तर ते अत्यंत रंजक आहे. आणि म्हणून आज सुद्धा एखादा तरुण मुलगा माझ्यासमोर आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायची इच्छा निर्माण केली तर मी पहिलं नाव घेतो ते बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं. अगदी बरोबर आहे. शिवछत्रपती राजा शिवाजी महाराज यांचं चरित्र घराघरात पोहोचवलं आहे अति सोप्या भाषेमध्ये. बाबासाहेब पुरंदरे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मी योग गुरु रामचंद्र नांगरे पाटील. आणि बाबासाहेबांनी जे खरा जर इतिहास जर घडला असेल किंवा आमच्यासला जर तरुणांना जर समज जर आली असेल तर बाबासाहेबांमुळे छत्रपती शिवाजीराजांनी काय केलं या गोष्टीची कल्पना आली. तर मला अधिक नाही, पण बाबासाहेबांनी जे इतिहास जो सांगितला, बाबासाहेबांना जे महाराष्ट्र पुरस्कार मिळाला आणि बाबासाहेबांचा जो 100 वर्षे अजूनही आम्हाला असं वाटतं की बाबासाहेब अजूनही हवं होते आणि बाबासाहेबांच्या जाण्याने आम्हा तरुणांना जो इतिहासाची अजूनही कमतरता भासते ती पूर्ण व्हावी. आणि पुन्हा एकदा मी एकत्व योग साधनेच्या वतीने योगाचार्य रामचंद्र नांगरे पाटील मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. अगदी बरोबर आहे. बाबासाहेब अजून हवे होते कारण इतिहासातल्या काही ज्या गोष्टी त्या माहिती होऊ शकतात. बाबासाहेबांनी तरुणांसाठी खूप मोठा आदर्श ठेवलेला आहे. माझ्यासोबत तरुण आहेत. जाणता राजा ह्या महानाट्यातनं जसं आम्हा तरुणांना प्रेरणा मिळते तसंच तुम्ही आता कशा प्रकारे ती ऊर्जा निर्माण करणार आहे का? बाबासाहेब जेव्हा बोलले ते ऊर्जा निर्माण व्हायची नाही, म्हणजे आत्ताच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये मी होतो. तेव्हाच माझी भेट झाली त्यांच्याशी. माझ्या वडिलांचं कीर्तन होतं तिकडे आणि मी साथीला गेलो होतो. तेव्हा बाबासाहेबांना मी नमस्कार केला आणि ते म्हणाले की मी आई भवानीकडनं 125 वर्ष मागून घेतली आहेत, तू कीर्तनाला उभा राहा, मी ऐकायला येतो. तर ते तरुणांमध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून नव्हे तर त्यांच्या फक्त स्वभावातून, त्यांच्या देहबोलीतून सुद्धा ऊर्जा निर्माण करत होते. आणि त्यांचं वाङ्मय, त्यांची भाषणांची रेकॉर्डिंग्स ही सगळी अजून आहेत आणि ती ऐकून पिढीमध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि त्यांच्या आठवणीसुद्धा ऊर्जा निर्माण होते आणि प्रचार करावा, प्रसार करावा ही शक्ती मिळते. तर त्यांचं वाङ्मयाच्या रूपाने जे काही आमच्यापर्यंत आले, त्यांच्याकडनं जे अनुभवायला मिळाले ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवणं हीच जबाबदारी आता आमच्यावर सगळ्यांवर आहे आणि ती आम्ही पूर्णपणे नीट संपन्न करू अशी आशा. अगदी बरोबर बोलला तू, कारण की आता जबाबदारी वाढली तुमची तरुणांची. आणि निश्चित मला असं म्हणायचं आहे की तू कोणतं पुस्तक वाचलं आणि तुला काय त्यात महत्त्वाची गोष्ट जाणवली? नाही, शिवचरित्र त्यांनी जे दिले, जे अनेक खंडांमध्ये होतं त्याचं वाचलेलं आहेच आहे, त्यांना प्रत्यक्ष भेटणं पण झालेलं आहे. तर पुस्तकातून, त्यांच्या पुस्तकामध्ये नुसती माहिती नव्हती, नुसता इतिहास नव्हता, तर ती पटकथा असायची, ते एक दृश्य निर्माण व्हायचं वाचताना. तर ते त्यातनं आम्हाला शिकायला मिळालं आहे की इतिहास सांगताना किंवा जो काही आपल्या लोकांपर्यंत मांडायचं आहे ते इतक्या सहजपणे आणि इतकं रंजक मांडायला हवं की ते लोकांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. त्यामुळे त्यांची रंजकता आणि त्याच्याबरोबर रंजकता असूनसुद्धा कधीही आपण जे म्हणतो की आपण लिबर्टी घेतो, ती लिबर्टी न घेता खरा इतिहास लोकांसमोर त्यांनी मांडला आणि तेच आम्ही पुढे करायला हवं, हीच जबाबदारी आहे. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत या विधानसभेचे सदस्य आहेत माधुरी ताई आहे. ताई, आजचा दिवस खरोखरच अतिशय दुःखदायी. अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे. आम्ही मागच्याच वर्षी आत्ता बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे शिवशाहीसाठी आम्ही एक मोठी मीटिंग घेतली होती आणि 100 वर्ष पुढच्या वर्षी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं आम्हाला वाटत होतं आणि काळाने त्यांना दगा दिला. खूपच वाईट घटना आहे.
नुसता माझा मतदारसंघ तर नाही, पण बाबासाहेबांबरोबर खूप लहानपणापासून आमचे घरगुती संबंध आहेत आणि माझी पार्श्वभूमी पण थोडीशी ऐतिहासिक स्वातंत्र्य सैनिकाची असल्यामुळे बाबासाहेबांना पण माझ्याविषयी खूप प्रेम होतं आणि आज आपल्यातनं असा माणूस हरवला की जो एवढे वर्ष एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन ज्यांनी वयाची एवढी वर्ष तोच ध्यासाने जीवन जगलं, त्यांना माझी खूप भावपूर्ण श्रद्धांजली. ताई, त्यांनी जे स्वप्न बघितलं शिवसृष्टीचं, ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे, तर ती आपली जबाबदारी वाढली असं म्हणावं लागेल. ती निश्चितच सगळ्यांची आमची जबाबदारी आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही सगळेजणं जेवढे प्रयत्न बाबासाहेब असताना करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट प्रयत्नांनी कामाला लागलो. ताई, निश्चितच बाबासाहेबांनी जे शिवसृष्टीचं स्वप्न पाहिलं होतं ते देखील आम्ही पुढे नेऊ असे देखील माधुरीताईंनी सांगितले. शिवसृष्टी हे स्वप्न होतं त्यांचं, काय अपेक्षित होतं त्यात त्यांना अजून? बाबासाहेबांचं जाणता राजा हे महानाट्य विविध ठिकाणी होत होतं, पण बाबासाहेबांची अशी कल्पना होती की कायमस्वरूपी शिवचरित्र लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांची शिवसृष्टी हे फार मोठं स्वप्न होतं. त्या ठिकाणी दुर्ग कसे असावेत, जलदुर्ग कसे असावेत, आरमार कसं असेल, त्या काळाचं अश्वारोहण कसं असेल, हे सर्व उभं करायचं आणि येणारा प्रत्येक पर्यटक त्या ठिकाणी गेल्यानंतर 300 वर्षापूर्वीच्या वातावरणात हरवला पाहिजे, अशा प्रकारे ते इतिहास नगरी निर्माण करायची असं त्यांचं स्वप्न होतं. आणि मला असं वाटतं की आता आपली जबाबदारी आहे ते पूर्ण करायची. एकदा बाबासाहेब पुरंदरे यांचा परिचय करण्याची संधी ही मला मिळाली होती आणि त्यावेळी मी म्हणलं होतं की भगवद्गीतेमध्ये असं झालं होतं की ज्यावेळेला दिव्य दृष्टी अर्जुनाला मिळाली आणि तेव्हा तो भव्य स्वरूप श्रीकृष्णाचं बघू शकला, त्याचप्रमाणे आपण लक्षात घ्या की शिवाजी महाराज किती भव्य होते हे सांगण्याचं काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे. धन्यवाद. निश्चितच आता आपण बघू शकतो बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव आता सध्या वैकुंठ स्मशानभूमीकडे निघत आहेत. सध्या आपण ते दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की त्यांना या ठिकाणी जी ॲम्ब्युलन्स उभी आहे या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना वैकुंठ या निवासस्थानी नेण्यात येत आहे. त्या ठिकाणी साधारणतः 11च्या सुमारास म्हणजे अगदी काही वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हा संपन्न होईल. अंत्यसंस्कारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे देखील आहे, पुण्याचे मेयर. आपण पाहतो की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आता वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणाकडे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या रुग्णवाहिकेतून त्यांना वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार आहे. मोठी गर्दी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती इथल्या घराबाहेर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी काही वेळात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. प्रशांत, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो येतोय, बरोबर. अगदी थोड्याच वेळात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कशा पद्धतीनं पुढची तयारी करण्यात आली आहे? प्रशांत, आता या पार्वती ह्या त्यांच्या निवासस्थानावरनं त्यांचे पार्थिव सध्या वैकुंठ हे स्मशानभूमी जी आहे या ठिकाणी नेण्यात येत आहे. यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काहींना दर्शन घ्यायचं असेल दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे संपन्न होणार आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी ज्या प्रकारे आपण बघितली या ठिकाणी जी गर्दी होती तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावरती इकडे जावं लागलं, डोळ्यात अश्रू घेऊन अनेक जण त्यांना वैकुंठ या स्मशानभूमीकडे बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव हे स्मशानभूमीकडे घेऊन जात आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पहाटे 8:30 वाजेपासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पर्वतीच्या पायथ्याशी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता रुग्णवाहिकेतून बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव वैकुंठ या स्मशानभूमीकडे नेलं जात आहे आणि काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुण्यातल्या वैकुंठ या स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरे
यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पहाटे 5:07 बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन करणारे व्याख्याते, लेखक, इतिहास संशोधक, दिग्दर्शक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. पहाटे 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली. आणि आता बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचं पार्थिव पर्वतीच्या त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून एका रुग्णवाहिकेतून वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी नेलं जात आहे आणि अगदी काही वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वैकुंठ या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून आता वैकुंठ स्मशानभूमीकडे मार्गस्थ करण्यात येत आहे. प्रत्येक जण आज दुःख व्यक्त करतोय. 8:30 वाजेपासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचं पार्थिव हे रुग्णवाहिकेतून वैकुंठ स्मशानभूमीकडे घेऊन त्यांचे परिवारातले, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे लोक या अंत्ययात्रेत सहभागी झालेले आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण अशा अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारांनी बाबासाहेबांना गौरवण्यात आलं. बाबासाहेबांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी म्हणून अखंडपणे प्रयत्न केले. आणि आता हे सगळं घडत असताना, वयाची 100 वर्ष पूर्ण केलेली असताना, 100व्या वर्षात बाबासाहेबांनी पदार्पण केलं होतं आणि अशा वेळी शेवटपर्यंत बाबासाहेब कार्यरत होते. बाबासाहेब अगदी शेवटपर्यंत त्याच ऊर्जेनं काम करत होते. मात्र आज पहाटे 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. बाबासाहेबांचं पार्थिव आता वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणाकडे नेलं जात आहे. वैकुंठ स्मशानभूमीत अगदी थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या सगळ्या दरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार उदयनराजे भोसले या राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पार्थिवांचं दर्शन घेतलं आणि आता हे पार्थिव वैकुंठ या स्मशानभूमीकडे नेलं जात आहे. अगदी थोड्याच वेळात पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून
बाबासाहेबांचं पार्थिव हे वैकुंठ स्मशानभूमीकडे नेलं जात आहे. अगदी थोड्याच वेळात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेनं रवाना झालेली आहे. पर्वतीच्या पायथ्याशी बाबासाहेबांच्या घरापासून आता वैकुंठ स्मशानभूमीकडे हे पार्थिव नेलं जात आहे. रुग्णवाहिकेतून बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव स्मशानभूमीकडे नेलं जात आहे.